कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की, चित्तानंद सद्गुरु तिकडे जाऊ. महाराज की जय, हा ती तिकडे जाऊ. स्वामी समर्थ महाराज की ती खुर्ची तिकडे लागते जा. हर हर महादेव। निवृत्तीनाथ महाराज की जय। तिकडे लागत ना फोटो पूजेला नाही लागत का? आणि इथं हा पलीकडल्या बाजूला ठेव. किंवा मग खाली ठेवलं तरी चालेल, दर्शन घ्यायचं खालीच राहू. इथं खिटून ठेव. जातस्य हि ध्रुव मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यार्थेन त्वा शुचिर्नास्ति। उपजेते नासे नासिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ना तरी उद्वस्तु अपेशी अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। महाप्रळयावसरी त्रैलोक्य संहारे म्हणून हा न परिहरे आदी अंतू, तू जरी ऐशी मानिसी तरी खेदुका करीसी, काय जाणतची नेनसी धनुर्धरा येथ अनेक एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विश्व नाही। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। मस्तक हे पायावरी आवर करे संतांच्या, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटीधारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मग कोण तारी। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यर्मतिर्मम।
आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्थेन त्वा शोचे तरी उपजेते नाशी नाशिरे पुनरुपी दिशे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा आज या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग कैलासवासी पोपटराव किसनराव साळुंके चोराची वाडी यांचा दशक्रिया विधी पिंडदान विधी पार पडतोय. सर्वच हा साळुंके परिवार त्यांची पत्नी नंदा पोपट साळुंके त्यांच्या कन्या सौ सुवर्णाताई सोपान फटे सौ मंगल संजय मडके सौ कल्पना दत्तात्रय मैन सौ स्वाती सुधीर जाधव त्यांचे बंधू हरिभक्ती परायण शिवाजी किसनराव साळुंके हरिभक्त परायण दत्तात्रय किसनराव साळुंके गुरुवर्य हरिभक्त परायण सतीश महाराज साळुंके म्हणजे सर्वच परिवार करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. आपले गुरुवर्य हरिभक्ती परायण परमपूज्य दादांचे चिरंजीव संजय महाराज मडकीची उपस्थिती. हा सर्वच परिवार परमपूज्य गुरुवर्य दादांच्या या परिवारातून फार मोठी सेवा घडलेली आहे, धर्माचं कार्य घडलेलं आहे. आता हे दृष्टांत आलेले आपण बघणारच आहोत. जन्म मृत्यू हा कसा अपरिहार्य आहे. आपल्या धर्मशास्त्रानं विधी सांगितले, संस्कार सांगितले. आपण हा जो विधी करतो हा गेल्यानंतर करण्याचा विधी. याच्या अगोदर शास्त्रानं सकल तीर्थाची धुरी जे का माता पितरे तयाच्या सेवे शरीर लोण कीजे. आई वडील म्हणजे सर्वात मोठं तीर्थ सांगितलं. सकल तीर्थाची याद देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम इतकं मोठं स्थान दिलं आई वडिलांना. माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. असतानाच आई वडिलांची सेवा आणि आपण हा जो विधी करतोय हा शास्त्रशुद्ध विधी आहे. आपणच करतो असं नाही. त्याला किती प्रमाण आहे. पिंड पदावरी दिला फुल्या करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा धर्मशास्त्रानं जगद्गुरु सांगतात. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. आता जो गुरुंकडून विधी चाललाय शास्त्रशुद्ध. तू का म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. आपलं ऋण आहे काही. पितरांचं ऋण आहे आपल्यावर, आई वडिलांचं ऋण आहे, भगवंताचं ऋण आहे आपल्यावर, साधू संतांचं ऋण आहे आपल्यावर. त्या ऋणातून मुक्त होण्याचा हा विषय. श्रद्धेनं जर केलं आपण तर शास्त्र सांगतंय आपल्याला. असं शिकलेल्या सवरल्या लोकांना असं वाटतं बा त्यांनी 10 दिवसापूर्वी स्थूल देहाचा त्याग केला. अज्ञानी जीवाला फक्त स्थूल देहच माहिती, पुढचे देह माहिती नाही, त्याचं ज्ञान माहिती नाही. त्याच्यामुळे कोण मानतं न मानतं, कोणी मानू न मानू, पण शास्त्र सांगतं भगवान परमात्मा स्वतः अवताराला आले. आणि रामायणामध्ये प्रसंग आहे वनवासाचे. तरी आपल्या वडिलांचा विधी केला ना हो. चित्रकूटला आजही आपण जर गेलो तर तिथं ते स्वर्गावर ते सगळं आपल्याला तिथले ते गुरु ब्राह्मण पुजारी आपल्याला सगळी माहिती देतात. तर भगवंतांना स्वतः रामावतारात हा विधी केला चित्रकूटला. परिक्रमा करत असताना तिथे अजूनही आहे ती पूजा वगैरे, ते स्थान दाखवतात आपल्याला.
म्हणजे जगाचा मालक परब्रह्म भगवान परमात्मा अवतार आले, ते सुद्धा वनवासासाठी तरी सुद्धा आपल्या वडिलांचा विधी करतात. आणि कृष्ण अवतारात आपण भागवतात ऐकलेलंच, लुप्त पिंडोदक क्रिया. ज्यावेळेस पांडवांनी सगळं पिंडदान केलं, कारण बाकीचे तर सगळे हे झाले 18 वृक्षांनी सैन्य, कौरवाचं कुड कोण राहिलं का? ज्यावेळेस ते प्रत्येकाचे नाव घ्यायला लावतात, आपण इथं हा विधी करतो ना, वडिलांचं नाव, आजोबाचं नाव, पंजोबाचं नाव, हे सगळे इथं मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. त्यावेळेस भगवंतांना सांगितलं होतं तिथं ते विधी करताना धर्मराजाला कर्णाचं नाव घ्यायचं राहिलं म्हणले. कर्ण कोण होता? पांडवच होता ना तो कर्ण. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः विधी करतात, पांडवांना करायला लावतात. आपला उद्देश एवढा का आपण हा जो विधी करतो हा शास्त्र शुद्ध आहे, धर्मानं सांगितलेला विधी, संत मान्य विधी. जगद्गुरु तो खूप बराय म्हणतात, आम्ही सुद्धा पिंड पदावरी दिला फुल्या करी, माझे झाले का यावरच्या. आता 10 दिवसापूर्वी स्थूल देहाचा त्याग केला आणि त्याचे सर्व आपण धर्मशास्त्राला सांगितलं सगळे विधी, तो विधी होतोय. त्याच्यानंतर रक्षा विधी, सगळे हे विधी आपल्या शास्त्राला सांगितल्याप्रमाणे केले. आणि आज 10 दिवस झाले आणि 10 दिवसानंतर हा विधी हा केल्यानंतर 2 नंबरचा जो देह आहे, 2 नंबरच्या देहामुळे आपल्याला हे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पहे मुरारे भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम. जोपर्यंत वासना शिल्लक आहे, 2 नंबरचा देह शिल्लक आहे, तोपर्यंत हे जन्म मरण सारखं अनिवार्य भगवान परमात्मा सांगतात. हे चालू असतं. किती वेळा जन्मा यावी किती भावे फजित, म्हणून जीव भ्याला विठोबाची शरण गेला. म्हणून साधू महापुरुषाची शरणागती या परिवाराला गुरुवर्य परमपूज्य गुरुदादांची फार संगती घडलेली या परिवाराला. सर्वच परिवार नवे नवे सगळे नातेवाईक मंडळी सगळ्यांपर्यंत प्रसार पोहोचवण्याचं धर्माचं कार्य या परिवारानं केलेलं आहे. हे प्रत्यक्ष बघितलं आम्ही. हे काय भाऊ त्यांची स्तुती असं नाही, वास्तव आहे. या परिवाराकडून धर्माचं फार मोठं कार्य झालेलं आहे गुरु परंपरेचं. म्हणून सर्वांपर्यंत हा प्रसाद पोहोचलेला आहे. आणि ज्याच्यापर्यंत हा प्रसाद पोहोचला ते जीवाचं देहात असताना जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत असते. देह पडणं हे प्रारब्धाच्या आधी नसतं, कोणाचा देह कसा पडणे निमित्त असतं. एवढे भीष्माचार्य सामान्य आहे का? आयुष्यात कोणतीच गोष्ट घडली नाही तरी भगवंताला प्रश्न विचारला होता, मग मला हे 6 महिने शिरेशेवर पडण्याचं दुःख का? भीष्माचार्य म्हणले, भगवंता माझ्या हातून चूक घडलीच नाही म्हणले, मग मला दुःख का? 6 महिने शिरेशेवर तिथं कुरुक्षेत्रावर पडले होते भीष्माचार्य बाणाच्या टोकावर. मग भगवंताने सांगितलं, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ही गीता का ज्ञान. केले कर्म झाले त्याची भोग आली. म्हणलं मागचा असेल, भगवंताने त्याला मागचा जन्म दाखवला भीष्माचार्यांना. मागचे 7-8 जन्म दाखवल्यानंतर एका जन्मामध्ये राजपुत्र होते ना, ते रस्त्यानं चालले होते. रस्त्यावर एक सरडा पडले होता, बाणावर घेतला ना, बाजूला टाकला, तो नेमकं काटेरी याच्यावर जाऊन पडला. ते कर्मही म्हणले तुझ्यावाला आता, म्हणून तुला 6 महिने शरशय्येवर पडावं लागलं असतं. तसं शरीर प्रारब्धानुसार पडत असतं. शरीराचा त्याग हा प्रत्येकाला करावाच लागत असतो. त्याच्याकरता मला दृष्टांत देतात, जी गोष्ट या विश्वामध्ये निर्माण झाली तिचा एक दिवस नाश होणार आहे. उपजे ते नाशे सिद्धांत आहे महाराज. मग त्याच्यातून आपलं शरीर कसं सुटल? आपलं शरीर तरी कसं सुटल त्याच्यातून? ह्या विश्वामध्ये जी गोष्ट उत्पन्न झाली तिचा एक दिवस नाश होणार आहे. नाश होतो म्हणजे परिवर्तन होतं, नाश नाही होत. मृत्यू सिद्धच होत नाही. तसा बारीक चिंतन केलं तर मृत्यू सिद्ध होत नाही. आत्म्याचा विषयच नाही. आत्मा तर सच्चिदानंद स्वरूप आहे.
नैनन छंदंती शस्त्राने नैनंद हरी पाव, तिथं तर विषयच नाही तो. आणि हे तर पंचमहाभूताच शरीर पडतं म्हणजे काय होतंय, पंचमहाभूत ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये विलीन होतात. मृत्यू कशाला आहे, कुठं सिद्ध होतो मृत्यू? प्रत्येकाचा भाग 5 जणांचं मिळून आपलं हे शरीर झालेलं आहे पंचमहाभूताचं, प्रत्येक त्याच्यामध्ये विलीन होतं आणि त्याच्याशी एकरूप होतं. कुठं मृत्यू संभवतो? मृत्यू होतो कशाचा? मग अज्ञान आहे जीवाची, फक्त परिवर्तन होत असतं आणि वासना ते परत जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगी हरी रूप. तात्पर्य जी गोष्ट उत्पन्न झाली तिचा नाश होत असतो, पण तिचा कधीही नाश होत नाही. अमरे अमरा खरे की पहा, खोटे न म्हणा देह माझा, मग भरवसा कळेल. ज्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालंय सद्गुरूंच्या कृपेनं, आपण नेमकं कोण आहोत? पंचमहाभूताचं शरीर आपलं स्वरूप नाहीये, एक साधन आहे. देवी दिला देह भजना गोमटा, हिरे इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण. मग संतांच्या कृपेनं आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान होतं आणि आपल्याला जे मूळ स्वरूप आहे ते अमर आहे. महाराज स्पष्ट म्हणतात, आता कैशी येणे जाणे सहज कुंटले बोलणे, राम कृष्ण विठ्ठल बोला, तू का जातो वैकुंठाला. ही कशाची ताकद? दया आदरे पूजिले पांडुरंगी, मानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीची केली, न त्यागीता दिव्य लोकाशी नेली. म्हणून हा विधी आपण जो करतो हा फार मोठा गरजेचा विधी आहे. कारण पुढचं जी गोष्टी आहे त्याला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. किती मोठे भागवतामध्ये पुरावे महाराज. आत्मदेव ब्राह्मणाचा विषय, आत्मदेव ब्राह्मणाला भगवान शंकराची आराधना केलेली आहे. आत्महत्या करण्याची तयारी होती, मुलबाळले म्हणून. एक साधू महापुरुष भेटले, त्यांनी प्रसाद दिला, त्या प्रसादाला घरी घेऊन जाय म्हणजे तुला मुलबाळ होईल. पत्नीकडे दिलं, पत्नीचा विश्वास नाही बसला, त्यानं गाईला चालून दिलं ते फळ, आणि त्यांच्यापासून प्रसादातून झालेला तो गोकर्ण आहे, तो महात्मा झाला ना. आणि बहिणीनं जो मुलगा दिला तो धुंदुकारी, धुंदुनीचा मुलगा. महत्वाचा मुद्दा ऐका, साधूना दिलेला जो प्रसाद होता त्याच्यापासून गाईला झाला तो गोकर्ण, तो महात्मा झाला. आणि तिनं सोंग केला होता, बा मला सुद्धा दिवस गेलेले असं हे करून. आणि बहिणीनं मुलगा आणून दिला होता तिला. आत्मदेव ब्राह्मणाची समजूत घालण्याकरता तो बहिणीनं दिलेला तो अनाचारी निघाला. पुढे तो अधर्म करायला लागला. गोकर्णानं उपदेश केला आपल्या वडिलांना, म्हणले बाबा मुलबाळ नव्हतं तेव्हा रडत होते, आता इकून तिकून झालं तर आता परत रडण्याची वेळ आली, तुम्ही जा म्हणले, आता वय झालं, एकांतामध्ये जा, भगवंताचं चिंतन करा, तुमचं स्वतःचं कल्याण करून घ्या. मुलगा आपल्या वडिलांना उपदेश करतोय, निवृत्ती जसं मदल समात्यानं केला तसा. आणि महात्मादेव ब्राह्मण गेले एकांतात भगवंताचं चिंतन करता करता अंतकालीचे मामी स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि पुढचा प्रसंग असा घडला, तो मुलगा तो अनाचारी धुंदुकारी अनाचार करू राहिला, अधर्म करू राहिला, नैतिक गोष्ट करू राहिला. आणि कालाच्या ओघात त्याचं शरीर पडलं आणि चुकीच्या योनीला गेला. बाकी त्याला त्रास देऊ लागला तो. आणि मग हे गोकर्णाला कळालं, गोकर्ण तीर्थयात्रेला गेला होता, हा आपला मुद्दा आहे. मग गोकर्णाला कळालं का आपला बंधू गेलाय, शेवटी बंधूच आहे ना. आणि मग त्याच्या उद्धाराकरता सगळी विधी गेले गोकर्णाने. आपल्या भावाला सद्गती प्राप्त व्हावी, उत्तम गती प्राप्त व्हावी याच्याकरता सगळे विधी केले, पण त्याला त्याचा उपयोग झाला नाही. तो परत गावावर आला. गावावर आल्यानंतर मग गावाच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं का याला नंतर याच्याकडून अधर्म घडल्यामुळं, चुकीचं कर्म घडल्यामुळं सगळं इतिहास सांगितल्यानंतर तो महात्मा होता, गोकर्ण हा महात्मा, अधिकारी महात्मा होता. त्याने सांगितलं माझ्या भावाचा उद्धार होण्याकरता मी नेमकं काय करू. बाकीची विधी केली मी, पण याचा उद्धार झाला नाही. मग श्रीमद भागवत ग्रंथात सांगितलं त्याला सूर्याची उपासना केली.
भगवान सूर्यनारायण प्रत्यक्ष प्रगट झाले आणि सांगितलं मला काय इच्छा तुझी. म्हणले माझ्या भावाचा उद्धार व्हावा म्हणून. मग त्यांनी सांगितलं तू काय कर, श्रीमद भागवत कथा कर, भगवान श्रीकृष्णाचं चिंतन कर. आणि मग त्यांनी सगळं तिथं नियोजन केलं. 7 दिवस श्रवणे कीर्तने झाली ती पावन संकाधिक दान परमभक्त. मग त्या आपल्या बंधूला उत्तम गती प्राप्त झाली. म्हणून हे ज्ञानदान इथं प्रवचन कीर्तन ठेवण्याचं कारण हेच, ज्ञानानं जीव मुक्त होतो. नाही ज्ञानेन सदृश्यम. त्याच्याकरता देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करणे को लीनता, डुबणे को अभिमान. तात्पर्य 7 दिवसाच्या त्या सत्संगाना आपल्या बंधूला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणून धर्मशास्त्रानं सांगितलं कसं आहे, असो का दुराचारी विषयासक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. संतांची कृपा झाली तर जीवाचं कल्याण होत असतं. आणि तेवढी गोष्ट जर राहिली तर मग किती वेळा जन्म यावे. ही काय थांबत नाही महाराज, याला काही उपाय नाही. म्हणून माऊली सांगतात मृत्यू हा अटळ आहे. कोणी असो तो, कोणी असो, समाधी तरी घ्यावाच लागते, अवतार तरी संपावाच लागतो. इथं उरो नाही आले अवतार, हे पामर देव किती. म्हणून शरीराच्या दृष्टीनं माऊली सांगतात जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिशे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेदा. ज्ञानेश्वरी लिहून 700-800 वर्ष झाले. त्यावेळेस घटिका यंत्र म्हणलंय घड्याळाला माऊलीनं. आज आपण ज्याला घड्याळ म्हणतो ना हातातलं, माऊलीनं सुद्धा त्याला घटिका यंत्र म्हणलंय. घटिका यंत्र जसं सारखं फिरतंय ना, तसा हा जन्म. हे शरीर पडलं का दुसरं शरीर, दुसरं शरीर पडलं का तिसरं शरीर. आपल्याला मागचं काहीच आठवत नाही, मागचे आईबाप आठवत नाही, मुलं आठवत नाही, पुढं आठवत आहे काही. एवढंच आठवत आहे आपल्याला फक्त. तर संतांना सगळं मागचं आठवत. बहुनाम जन्मना ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणून हा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे संस्कार विधी केले तर उत्तम गती प्राप्त होत असते. ज्यांच्या दरबारात आपण बसलोय त्यांच्या जीवनातला सुद्धा प्रसंग तोच आहे. आपण ज्यांच्या भगवान शंकराच्या दरबारात बसलो, आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार आहे. त्यांच्या सुद्धा आईचा अंतकाळ ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शब्द दिलेला होता आईला. आता हे उपजताचं ज्ञानी हे मंडळी काय भगवंताचा अवतार म्हणलं. लहानपणीच आईला म्हटले होते आई मला संन्यास दीक्षा घ्यायची परवानगी दे. आणि मग देवगुरूच अगोदरच गेलेले होते. आईला एकुलता एक आधार होता. मग आईनं सांगितलं बाळा तू संन्यास घेतल्यानंतर माझं हे सगळं पुढचं कोण करीन. पवित्र कुळामध्ये जन्म, पवित्र ते कुळ पवन तो दे जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. अशा पवित्र कुळामध्ये जन्म मिळाला. ठीक आहे बाळा म्हणले, संन्यास घेणे हे काही धर्मशास्त्रात योग्य आहे, परंतु तू संन्यास घेतल्यानंतर माझं हे पुढचं कर्म कोण करीन. शरीर पडल्यानंतर माझं हे सगळं पुढचं कोण करीन. फिटले पितरांचे ऋण. आई परवानगी देत नाही आणि अंतकरणामध्ये तळमळी जशी विठ्ठल पंतांना होती तशी. काय करावं. एक दिवसाचा प्रसंग आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य आई बरोबर गेले. आई गंगेमध्ये धुणत होती. शंकराचार्य स्नान करतात आणि तिथे एक प्रसंग घडला. ईश्वरी नियोजन म्हणा. आणि मगरीला महाराजांचा पाय धरला. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा पाय धरला आणि ती मगर पाण्यामध्ये महाराजांना ओढती. त्यावेळेस महाराज म्हणले आई आता ही मगर काय मला सोडत नाही म्हणले पाण्यामध्ये. आता मला ही मगर वाचू घेऊन जाणार म्हणले पाण्यामध्ये. आता तरी मला परवानगी दे म्हणले. निदान जाता जाता तरी मनानं तरी मला संन्यास घेऊ दे. माझी तेवढी तरी इच्छा पूर्ण होऊ दे म्हणले. शेवटची माझी इच्छा आहे मनानं तरी मी संन्यास घेतला असं हे करीन. संकल्प सोडतो म्हणले. हातात पाणी घेऊन मला परवानगी देते का. आईचा अंतकरणे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे. आणि मग आईला असं वाटलं बाळा
मला म्हणले खुशाल संन्यास घे पण सुखाचा राय नाही. सुखाचा राय आईनं आशीर्वाद दिल्यानंतर दिलं ना सोडून मगरीनं, दिलं होती ती भगवंताची. कारण आईचा अधिकार फार मोठा असतो ना. सकल तीर्थाची या धुरी जे एका माता पुतरे, आईचा आशीर्वाद पहिला महत्वाचा आहे. संन्यास घ्याने तर कोणताही बी धर्म हे करा. आणि मग आईचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पाण्याच्या बाहेर आले, आईचं दर्शन घेतलं. म्हणजे आई आता मी निघालो म्हणले, आता मी संन्यास दीक्षा घेणार म्हणले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टहिती परोपकारे. त्यावेळेस परत आईच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणले बाळा अरे तू चाललाय, माझं वय झालं म्हणले आता, पण माझं शरीर पडल्यानंतर माझा विधी कोण करीन रे म्हणले. तू जे करतो हे जगाच्या कल्याणाकरता चाललाय म्हणले. तुझे धर्माचं कार्य करतो हे फार चांगलं आहे, त्याच्याबद्दल मला आनंद आहे म्हणले. पण माझी खंत राहून गेली मनामध्ये म्हणले एक, का माझं शरीर पडल्यानंतर माझं विधी कोण करीन म्हणले आता. त्यावेळी शब्द दिला होता आपल्या आईला, आद्य जगद्गुरु शंकर. आई म्हणले ज्या वेळेस तुझा अंत काळ जवळ येईल त्यावेळेस फक्त माझं तू स्मरण कर. ज्यांच्या आपण दरबारात बसलेला आहोत, तू फक्त माझं स्मरण करता क्षणी मी तिथे प्रगट होईल म्हटले. आईला शब्द दिला होता. आणि मग काही काळ गेला, आद्य जगद्गुरु शंकराचार्य गेले, संन्यास दीक्षा घेतली, चारी दिशेला 4 आश्रम स्थापन केले, भगवत धर्माची स्थापना केली, जिकडे तिकडे सुकाळ केला. आणि मग आईचा अंत काळ जवळ आला. आता अगोदरच तपश्चर्या भयान केलेली होती म्हणून तर शंकराचार्य सारखे अवतार तिथे गेला ना. आणि मग आईच्या लक्षात आला आपला अंत काळ जवळ आला. आणि मग आपल्या मुलाचं स्मरण केलं. मात्यानं धावा केल्यानंतर आद्य जगद्गुरु शंकराचार्य आईच्या समोर आहे तसे जागेवर प्रगट झाले. म्हणजे आई आता काळजी करू नको म्हणले, तुझं सगळं व्यवस्थित होईल म्हणले. आता अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. आणि मग आईला मांडीवर घेतलं आणि सांगितलं आई तू आता भगवंताचं चिंतन कर, भगवंताचं नामस्मरण कर. आणि मग आईनं भगवंताचं चिंतन करता 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 अंतकालेच स्मरण मुक्त्वा कलेवरम सहज शिरोट झाकल्या घटीचा दिवा ठेवून दिला. आणि भगवान शिवस्वरूपाला प्राप्त झाल्या मातोश्री. आईचं कल्याण झालं, उद्धार झाला. पण पुढचं कर्माचा विषय चालू आहे आपल्याला, आपण आज जे करू राहिलो ते. आणि मग सगळे ब्राह्मण मंडळींनी ठरवलं तर महाराजांनी तर संन्यास दीक्षा घेतली होती. आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर मग हे पुढचं परत कसं काय करता येईल यांना बहिष्कार टाकला त्या मंडळी सगळ्यांनी, का आम्ही तुम्हाला कोणताही कर्म करू लागणार नाही म्हणले. महाराजांपुढे धर्म संकट पडलं. महाराजांनी एकट्याने घरापुढे चिता रचली, कारण आता बाकीची मंडळी यायला तयार नाही ना. म्हणजे पहा. आणि मग महाराजांनी काय केलं, आपल्या घराच्या समोर चिता एकट्याने उचलून त्याच्यावर ठेवलं. महाराजांनी एकट्याने स्वतः सगळे ते संस्कार केले. आजही त्यांच्या चरित्रात सांगितलं ती प्रथा चालू आहे. घरापुढंच विधी केला जातो, परंपरा ती अजून जशीची तशी चालू आहे. मग महाराजांनी ते सगळं स्वतः केलं, आपल्या मातोश्रीचं सगळं विधी केला. आणि आज आपण विधी करतोय पिंडदान सगळं सगळं पुढचं स्वतः भगवान शंकराचा अवतार आहे. कारण आईचा अधिकार तेवढा मोठा आहे, वडिलांचा अधिकार. त्यांच्यापासून आपलं शरीर तयार झालंय ना. आपण किती जरी मोठे झालो पण आपलं शरीर कोणापासून तयार झालं, नवे नवे 7-8 पिढ्याचा संबंध आपल्या शरीरास आहे. म्हणून आपलं कर्तव्य त्यांच्या उद्धाराकरता मातृ पितृ भ्राता सगोत्रापा चतुर्भुज नर होऊन केले. पण कधी ज्ञान गोड गम्य ज्ञानदेवा राधले निवृत्तीने दिलेले परंपरेनं आलेलं ज्ञान ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होतं, आपल्याला स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं. आणि भगवंताचं चिंतन करता 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 मन हे राम झाले, मन हे राम झाले. मग कशाचा जन्म, कशाचं मरण. वासनेचे बीज जळणी जाय. वासना शिल्लक नसली तर जन्म मिळेल का. त्रिविक्रम राजांना शरीर सोडलं. आता श्रावण महिन्यात प्रत्येक घरामध्ये नवनाथ ग्रंथ चालू आहे. त्रिविक्रम राजांना शरीर सोडलं, सगळं विधी चालू होता. भगवान शंकराचं मंदिर असे स्मशानभूमी समोर नाथ बसलेले तिथं.
मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि त्रिविक्रम राजाचा सगळा विधी चालू असताना की प्रजा रडत होती. जसं आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर आपण दुःख करतो, रडतो ना, अख्खी प्रजा रडत होती. कसा राजा असेल, धर्मज्ञ राजा होता, ऋषी तुल्य राजा होता. अंतकरण कळवळलं साधूचं. गोरक्षनाथ म्हणले, स्वामी, एवढा राजा जर धर्मज्ञ असेल, एवढा राजा जर विभूती असेल, तर अशा राजाला उठवलं पाहिजे. त्यांच्याकडे संजीवनी होती ना, नाथांकडे संजीवनी होती. गेले माणूस जिथं उठवील वेळ काळा ते ग्राशी लगा. मच्छिंद्रनाथ शांत आहे, काहीच बोलत नाही. त्याला माहिती होतं काय परिस्थिती. समोर बसलेले सगळे सवर्णाचे अधिकारी मंडळी. आणि मग गोरक्षनाथ काय दम धरीना, अख्खी प्रजा रडती, अख्खी घरातले रडतील, याच्यात काही नवले, घरचे रडतील याच्यात काही नवले हो नाता येते. पण अख्खी प्रजा रडती. धाई मोकळून रडल्यानंतर अंतकरण कळवलं गोरक्षनाथ. म्हणले, महाराज तुम्ही नाही उठवलं तर मी उठवीन म्हणले माझ्या स्वसमर्थाने. आता साधूचा शब्द गेले ना, वाक्य निघून. आता काय करायचं? तुम्ही नाही उठवलं तर मी उठीन, नाही उठलं तर अग्नी काष्ट घेईन म्हणले. त्याला माहिती होतं हा लय पकडे म्हणले, यानं डोळा काढून दिला होता म्हणले माझ्या करता, हा लय पक्कड महात्मा आहे म्हणले. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणले, बाळा अरे तू नाही उठू शकत म्हणले या राजाला. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला. म्हणले का बरं? तू अंतर्ज्ञाना पाय म्हणले, बस म्हणले ध्यानाला. आणि मग गोरक्षनाथ बसले, ध्यान लावलं आणि अंतर्ज्ञानानं पाहिलं. तिथे त्या ओव्यात फार भारी भारी लिहिलेलं आहे का राजाला का उठवता नाही आलं, का उठू शकत नाही आपण. तो राजा रामरूप झाला होता, त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली होती. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, याची करा बापांनो. हे अलीकडच्या 3 मुक्ती वेगळ्या आहे आणि सायुज्य मुक्ती वेगळी आहे. ज्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली ना, त्याला पुन्हा मग आता पैसे येणे जाणे, येणं जाणं संभवत नाही. येणं जाणं होण्याकरता जीवदशा लागते, काहीतरी वासना लागते, काहीतरी लागतं. आणि याला उठवायचं, पण आता उठवायचं कसं? उठवायला काही शिल्लकच राहिलं नाही, वासना शिल्लक नाही राहिली, जीवदशा शिल्लक नाही, तर उठवायचं कसं? भगवंत स्वरूपता प्राप्त झाली, रामरूप झाला. आणि मग डोळे उघडल्यानंतर म्हणले, आता याला आपण उठवू शकत नाही. इकडे तर प्रतिज्ञा केली होती, नाही उठवलं तर अग्नी काष्ट घेईन. अहो तो फकर महात्मा लागला ना लाकडं गोळा करायला, अग्नी काष्ट घेणार म्हणले मी. आता काय थांबण्यात मजा म्हणले, आता याला उठवण्याची सोय नाही राहिली. म्हणजे पहा, ते पद प्राप्त झाल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी कोणत्या विद्यापीठात मिळते पदवी? इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, त्याच्याकरता किती मोठमोठे विद्यापीठ शाळा आहे पदवी प्राप्त करण्याकरता. पण ही पदवी कुठं? यह लोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चित आणि आनंद पदवी. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. हे पद कोणत्या विद्यापीठात पदवी मिळते? संतांच्या विद्यापीठात जावं लागतं त्याला. बाकीच्या ठिकाणी मोक्ष जरी असला पण उधारे पारवाध्याय पाहतो मी. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गत व्यथा, सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. मोक्ष देऊनी उदार काशी होय तीर, परी वेचणे लागे शरीर ते गावी. काशीला मोक्ष भेटतो मणिकर्णिका घाटावर, शरीर पडलं तर तिथं मरावं लागतं, मग मोक्ष आहे. भगवान भोले बाबा शंकर तारक मंत्राचा उपदेश करतात, ज्यांना काशीत देह ठेवला, पण मरावं लागतंय ना. मोक्ष आहे पण उधारे. काशी क्षेत्र मोक्ष देण्याकरता उदार आहे, पण वेचणे लागे शरीर ते गावी. तिथं शरीर ठेवावं लागतं हो. तिथं जाऊन मरण आलं पाहिजे ना. बरेच मंडळी जात्यात, काही दिवस थांबतात आणि कटवून घरी येतात. घरी आला का मग कुंडली पडते हो. कशाचं मोक्ष हो? म्हणजे मोक्ष आहे जो भगवान शंकर
स्वतः त्या व्यक्तीला येऊन तारक मंत्राचा उपदेश करतात आणि तो मुक्त होतो. जो तारक मंत्र आपल्याला जिवंत असताना सद्गुरूने दिला. सामान्य उपकार आहे काही, म्हणजे काशीला मोक्ष आहे पण उधार आहे. हिमवंत दोष काय, आपण बद्रीनाथ केदारनाथ तिकडे जातो, तिकडे दोष जातात, शुद्ध होते. पण जर एखादा काडा तुटला तर तिकडेच विधी सगळा. म्हणजे तिथं तोच दोष जातो पण मरणाची भीती आहे. तिथं गंगेमध्ये स्नान वगैरे पाप ताप जातं म्हणजे सगळं, पण बुडण्याची भीती आहे. 3 दृष्टांत आहे त्या श्लोकामध्ये, 3 दृष्टांत आहे. पण 3ही दृष्टांत उधार आहे तिथं. पण संतांचे अंग लगे न मरता आला हे रोकडा मोक्ष, हे संतांचं तीर्थ आहे. इथं मराव नाही लागत, इथं मोक्ष हा रोके. सकलही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी आता तू न करी भ्रांती जे प्रमाण. हा उपदेश आपला मुद्दा आहे. हे मंडळी त्या त्रिविक्रम राजाला का उठू शकले नाही? कारण राजा रामरूप झाला होता. आणि मग अग्निकाष्ट घ्यायला लागल्यानंतर गुरु महाराज म्हणले, बाळा अग्निकाष्ट घेऊ नको तू आता. या कथेतून आपल्याला फार घेण्यासारखं आहे. परकाया प्रवेश केलेला आहे महाराजांनी तिथं. म्हणजे तू काय कर, मी आता शरीर ठेवतो, या शरीरातून मी बाहेर येतो. मच्छिंद्रनाथ सांगतात त्या नवनाथ ग्रंथामध्ये, राजाच्या शरीरामध्ये मी प्रवेश करतो. राजा जिवंत होईल म्हणले, प्रजा सुखी होईल, त्यांचं दुःख नष्ट होईल. पण तुला एक काम करावं लागेल म्हटले, माझं जे शरीर आहे ना याचं तुला रक्षण करावं लागेल म्हणले. 12 वर्ष मी त्या राजाच्या शरीरात राहीन, प्रजेचं दुःख नष्ट होईल. सगळं धर्मनाथ बीजेचा वगैरे तो पुढचा इतिहास आपल्याला तो पाहायचा आणि आपला महत्वाचा मुद्दा फक्त याच्यातून घ्यायचा. आणि मग सगळं नियोजन केलं. त्या शिवालयामध्ये एक असं खाली घर होतं, तळघर, याच्यामध्ये सगळं नियोजन कर, याच्यामध्ये ठेव म्हणले तू, आणि याचं 12 वर्ष रक्षण कर. मी परत 12 वर्षानंतर त्या शरीरातून येईन आणि मग पुन्हा आपण तीर्थयात्रेला जाऊ म्हटले. याचा अर्थ स्थूल देह वेगळा आणि सूक्ष्म देह वेगळा. हे अध्यात्म घेण्यासारखं आहे ना. आपल्याला असं वाटतं एवढं एकच भाऊ, हे गेलं का सगळं गेलं, बसलं रडत. मग हाच मोह अर्जुनाला झाला होता ना, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. अर्जुन म्हणतो ना, गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझेपणे, आता सांगणे पुसणे काहीच नाही. मग त्या ज्ञानाला अर्जुन मुक्त होतो, अर्जुनाचा मोह नष्ट होतो, अर्जुनाला ज्ञान होतं. याचा अर्थ स्थूल देह वेगळा आहे, सूक्ष्म देह वेगळा आहे, कारण देह वेगळा आहे, महाकारण देह वेगळा आहे. मग जसं जसं हळूहळू या देहाचा हे होईल तसं तसं आपल्याला ती भगवंत स्वरूपता प्राप्त होत असते. म्हणून हे सगळे विधी आपल्या धर्मशास्त्राला सांगितलेले. ऋषी मुनी जपी तपीने शास्त्र लिहून ठेवलेले आहे. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आणि मग पुढचा इतिहास मच्छिंद्रनाथांनी ते शरीर ठेवलं, तिथं राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. मग ते त्या गुहागारामध्ये, त्या तळघरामध्ये ते सगळं इतिहास चरित्र पुढचा आपला विषय. पुढं तो धर्मनाथ त्या राजाला झाला आणि मग त्या धर्मनाथाच्या पुढं तिथून पुढं हे बीज तयार झालेली धर्मनाथ बीज आपण जे करतो तो हा इतिहास. पण याच्यातून आपल्याला अध्यात्म असं घ्यायचं आहे का जर भगवंताचं चिंतन करता 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 ते भगवंत स्वरूपता प्राप्त झाली तर पुन्हा जन्म नाही. त्या पदाला संत संत गेले, आनंदी राहिले, हरी नामे झाले कृत्य कृत्य, ते पद प्राप्त होतं. इथं माऊली सांगतात श्लोकावर, जी गोष्ट उत्पन्न झाली तिचा एक दिवस नाश होणार आहे, कारण ती उत्पन्न झाली म्हणून दुःख करण्याचं कारण नाही. उपजे ते नाशे नाशिले पुनरुक्तीचे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथं 3 दृष्टांत आहे, तेवढे पाहू आपण. इथं पहिला दृष्टांत आहे घड्याळाचा, घटिका यंत्र. घड्याळाच्या अगोदर काहीतरी यंत्र असेल ना, तर इथं श्रेष्ठ जुनी मंडळी बसलेले, घड्याळाचा शोध लागण्याच्या अगोदर काहीतरी यंत्र असेल ना. पूर्वी त्या तिथीवर लग्न लावण्याकरता घटिका यंत्र होतं असं छोटस पूर्वीच्या.
हे संशोधन ऋषी मुनींचं, त्याचे घडे हे नंतर निघालेलं आहे. म्हणून माऊलीनं तो दृष्टांत दिलेला आहे जुना, त्याला घटिका यंत्र म्हणत होते. जसं सारखं घड्याळ फिरतं तसं हे जन्म मृत्यू, हे शरीर पडलं का. आता दुसरा दृष्टांत आहे पहा. महाप्रळयावसरे हे ना तरी उदो असतो अपेशी अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. कोणा करून ठेवलेले वयावर, याचा अर्थ अभ्यास केलेला आहे ज्ञानेश्वरीचा. ह्या मंडळींनी अशा महत्वाच्या वयाखाली खुणा करून ठेवल्या, याच्यावरून कळत असतं सगळं. जसं सूर्य आता उगावलाय, मावळणार आहे ना का नाही? मावळणार. दृष्टांत आहे तसं. आपल्याला जन्म ज्या अर्थी झाला त्या अर्थी मृत्यू आपल्याला एक्झॅक्ट ठरला. पण विज्ञान सांगतं सूर्य मावळतही नाही आणि उगवतही नाही. आता काय करायचं मग? आता ग्रॅज्युएट मंडळी समोर बसलेले ना, सांगतं का नाही विज्ञान? कोण कोणाभोवती फिरतंय, पृथ्वी भोवती फिरतंय का सूर्य फिरतो का काय? सूर्य मावळतही नाही आणि उगवतही नाही असं आपलं विज्ञान सांगतंय ना. मग ही सांगड घालायची कशी? आणि इथं तर शास्त्र सांगतंय, माऊली सांगतात, ना तरी उदो असतो अपेशी. आता आपल्याला सूर्य उगवताना दिसला ना, सूर्य तसा उगवत नाही आणि मावळत नाही, पण व्यवहार होतोय ना. मावळताना दिसतोय ना आपल्याला, उगवताना दिसतो ना. तसा आत्मा मरतही नाही जन्मतही नाही, पण व्यवहार होतोय ना. हे सगळे विधी करतो आपण. सगळं ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस आपण सगळं हे करतो ना, बारसं करतो, अंक करतो, तंक करतो, शरीर धारण करतोय तो आत्मा. म्हणजे आत्मा मरत नाही, आत्मा जन्मत नाही, त्याच्यावर काही नाही, पण व्यवहार होतोय ना. तसं हे जन्म मरण. सूर्य उगवतो, मावळतो, उगवतो, तसं हे जन्म मरण हे कधीपासून चालू आहे आपल्याला सांगता येईल का? शिवरच्या बहिणाबाई औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशा जर बसल्या ना चिंतनाला, तर मागचे 12 जन्म सांगत होत्या त्या. नावगावासहित कोणत्या कुळात जन्म, मागच्या जन्मात कुठे होते, फार नाव गावासहित काही मंडळी तिथे जाऊन चौकशी केली. ब्राह्मण कुळामध्ये गेल्या, 12 जन्म ब्राह्मण कुळामध्ये. आपल्याला का आठवत नाही मागचं? आपल्याला जर विचारलं मागच्या जन्मात आपण कुठं होतो, मागच्या जन्माचे आई वडील, मुलं बाळ, सोयरे धायरे नाते होते, आपल्याला आठवतं का? साधूला का आठवतं? काहीतरी कारण असेल ना याच्यावर. त्याचं कारण असं आहे, एखादी व्यक्ती जर गाडीवरून पडली ऍक्सिडेंटना आणि जर रोडवर पडली, जर मेंदूला मार लागला, आपण म्हणलो कोमात गेली, बरोबर आहे का नाही? मग कोमात गेल्यानंतर समोर मुलगा जरी आला तरी ते ओळखत नाही. काय झालं? आता आघात झाला मेंदूवर, मागचं विस्मरण झालं का नाही? मग तो मंडळी जरी समोर आली तरी तिला ओळखत नाही. का बरं? आघात झाला ना. तसा आपल्यावर मृत्यूचा आघात झाल्यानंतर आपलं मागचं सगळं डिलीट होऊन जातं, मागचं काहीच आठवत नाही आपल्याला. संतांवरती आघात होत नाही म्हणून त्याला मागचे सगळे जन्म आठवतात. बहिणाबाई अशा जर बसल्या ना, शांत चिंतनाला बसल्या का सगळं सांगायचं. असे आपल्या मुलाला सांगायचं, मी मागच्या जन्मात काय होतं. 12 जन्म झाले म्हणजे माझे बाळा ब्राह्मण कुळामध्ये. 13व्या जन्मात मला सद्गुरूची भेट झाली, जगद्गुरु तुकोबारायांची, 13व्या जन्मामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी जेव्हा त्यांच्यावर अनुग्रह केला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी, त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं तर बाळा आता माझं काम झालं म्हणले, पण तुझं काम राहिलं, तुला अजून एक जन्म मिळणार आहे म्हटले. म्हणजे हे ज्ञान साधू संतांना असतं का त्यांच्यावर आघात झालेला नाही. तसं हे जन्म मरण म्हणजे अर्जुना. त्याच्यामुळे तू दुःख करण्याचं काहीच कारण नाही. मूळ जी वस्तू आहे त्या मूळ वस्तूला काहीच होत नाही. फक्त जसं आपण हे जुने कपडे टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो, तसं हे आतली वस्तू सारखं कपडे बदलत असतं, सारखं कपडे बदलत असतं. मूळ वस्तूला काहीच होत नाही, धक्काच नाही, कारण ती वस्तू 100 नंबरीच होणे. सच्चित हे त्याचं स्वरूप आहे, तिथं कोणतीही गोष्ट काहीच संभवत नाही. म्हणून उपजेते नाशे नाशिले पुनरुपितीशी घटिका यंत्र दैशी परिभ्रमेका. दृष्टांत देतात माऊली आपल्याला त्याच्याकरता. दुसरा दृष्टांत, ना तरी उदो असतो अपेशे अखंडित म्हणले, अखंडित होत जात जैशी. असं झाले का कधी सूर्य एखाद्या दिवशी उगलाच नाही?
कटाळा आला बघ त्याला. असं झालंय का कधी? असं होत नसतं कधी. मावळलाच नाही असं कधी होत नाही. हे जसं अखंडित चालू आहे चक्र, किती काळ झाला असं त्याचं काही हे नाही. हे सारखं आहे. तसं अर्जुन हे जन्म मरण आहे म्हणले, तू याचं ज्ञान करून घे म्हणले. तुला जर हे ज्ञान झालं तर फक्त शरीर जातं आणि शरीर येतंय, वासना जाती वासना येते, कर्म जातं कर्म येतं. आपण जर एखाद्याला विचारलं हा रस्ता कुठं जातो, ते म्हणजे जातो का इकडं हायवेला, कॉन्क्रीट हायवेला जाऊन हायवेला. रस्ता जातो का माणसं जातात? रस्ता जागेवरच आहे ना. मागं आपण आलो तेव्हा एक रस्ता जागेवरच होता. तशी वासना जाती वासना येते, कर्म जातं कर्म येतं. तसं ही आतली वस्तू आहे ना, हिला काहीच होत नाही. आणि एवढं सांगण्याकरता 18 अध्याय गीता सांगितलं ना भगवंतांना अर्जुनाला. आणि तेच वर्म आपल्याला कळावं ना. तरी बुद्धो असतो अपेशी अखंडित होत जात तैसे. दृष्टांत आहे हे जन्म मरण तैसे अनिवार्य की म्हणले अर्जुना. अरे जसं सूर्य उगवतो मावळतो उगवतो, अरे तसं हे मरण म्हणले शरीराचं आहे. आयुष्यदात आहे पहा काळ जपतसे महा, सोयीताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा. बरं आपण काय आता साधारण यांचं किती वय होतं? 60-70 वय असेल, 60-70 वर्ष. तसं जर पाहिलं तर आपण रोज मरतोय, आयुष्य कमी होतंय. रोज 24 तास काल होतं तसं आज आहे का आपण? तुम्ही म्हणणार काय फरक झाला? अहो त्याच्यातले 24 तास आयुष्य कमी झालं नाही, तेवढे मेलच ना आपण. पण मग रडतो का आपण? नाही रडत. कारण आपल्याला ज्यावेळेस शरीर पडतं त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट कळते का आता हे शरीर पडलं म्हणजे गेले. पण तसं ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं, आपलं रोज क्षणाला आयुष्य कमी होते. काळाचा ना आपलं जे अंतर आहे रोज कमी कमी होते का वाढत चाललंय? कमी होते. शरीराच्या दृष्टीने बोलतोय आपण, शरीराच्या दृष्टी माध्यमातून आपण बोलतोय. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाच्या सत्ता आहे शरीरावर. याला एक दिवस पडणारे आपलं शरीर. मग आपलं आयुष्य वाढतंय तर कमी होतंय, मग वाढदिवस करतो कोणाच आपण? कुठं वैराग्य आपल्याकडे, कुठं विवेक? बरोबर आहे का नाही? तसं जर पाहिलं तर आपण क्षणाला काळाच्या जवळ राहिलो, पण वैराग्य नाही ना आपल्याकडं. साधू संतांकडे वैराग्य असतंय. सावध होई बापा काळ लागला मापा, त्रिकूट कोसल्याने घर सायासे केले, दोन्ही दारे लिंपोने आता कोंडू कोंडू मेले, सावध होई बापा काळ लागला मापा. साधू संत कसे असतात? मोठे मोठे साधू संत बहु सायाचे गेले, प्रपंची असताना मन नाही गुंतविले, सावध होई बापा काळ लागला मापा. संसाराच्या दृष्टीनं पाहिलं तर महात्म्यांचा संसार आपल्यापेक्षा किती मोठा, पण त्याच्यात गुंतत नाही ना ते. आपण गुंततोय, हाच फरक आहे. आपण चिटकलोय त्याला. आपल्याकडे देह तादात्म्य, साधूना देहाचं तादात्म्य सोडलेलं असतं. जसं तयार झालेलं नारळ करोटीला सोडलंय ना, तसं साधू संत, मोठे मोठे साधू संत बहु सायासे केले, प्रपंची असताना मन नाही गुंतविले, सावध होई बापा काळ लागला मापा. म्हणजे साधूकडे वैराग्य असतं, संतांकडे वैराग्य असतं. आणि आपलं वैराग्य फक्त स्मशान वैराग्य. तिथं गेलो का आपलं सुद्धा वैराग्य पेटतंय, पण एकदा बाहेर गेलं का पुन्हा आपलं वैराग्य नसतं. हा फरक आहे साधूमध्ये. तात्पर्य काळाची सत्ता आहे याच्यावर. वेद शास्त्र पुराणे हाका मारीती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका, सावध होई बापा काळ लागला मापा. काय सांगतं शास्त्र? आपल्याला सावध करतंय, आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं. झडझडो निवायला ये भक्तीच्या वाटेला, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. वैराग्य सांगितलं मावलेला. कसा बाजूला पाहिलं नाही म्हणजे वाहिली नाही. याचा संग सोड, याचं वास्तव स्वरूप ओळखून घे शरीराचं, याचं ज्ञान करून घे, विवेक प्राप्त होऊ दे, वैराग्य प्राप्त व्हावं. ये भक्तीच्या वाटेला जिया पावसी अव्यंग
म्हणजे तिथं मृत्यू जन्म काहीच संभवत नाही. त्याला चिरंजीव पद म्हटलं असन, त्याला कैवल्य म्हटलं असन, त्याला कैलास म्हणला असन, त्याला मुक्ती म्हणला असन. कधी प्राप्त झाल्यानंतर तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे मायाता कवनाव वाळू. मग शेवटच्या चरणात बोधे महाराज सांगतात आपल्याला, योग्य सल्ला देणारे फक्त विश्वास संत आहे. जरी एवढी काळाची सत्ता असेल म्हणले बाळा या शरीरावर, अटॅक गाठीला निजताना काळ देईल धोका. झोपेत अटक येतो, झोपेत काय सावध राहील. आयुष्यभर करावं लागेल तेव्हा येईल ते. असं बघ शेवट म्हणून राम राम असं नसतं जमत. ते ताण लागले मग विहिरीचा सौदा द्यायचं जमत असतं का. आयुष्यभर यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खंतल्या. खरंच वैराग्य नाही महाराज. अटॅकचा प्रसंग समोरून बघितलेला आहे महाराज. अटॅकचा सहज बटन दाबल्यासारखी गंमत आहे. श्वास बंद पडला का लगेच तिथं काहीच चालत नाही. डॉक्टर असो नाही तर कोणी असो नाही तर अटॅक म्हणून पाहा. माशी पंख पाखडे तव हे सरे. ज्ञानेश्वर महाराजांचे काय ववे. माशीला पंख फडफडायला किती वेळ लागतो ती ववी दादा नेहमी सांगायची बरोबर आहे. परंतु माशी पंख पाखडे तव हे सरे. अटॅक आला का जागेवर मशीन बंद पडती गाडी. कोणाचंच काही चालत नाही तिथं. दवाखान्यापर्यंत सुद्धा नेऊन देत नाही. तर शेवटच्या चरणात महाराज सांगतात, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा. काय सांगितलं? उपाय सांगितला याच्यावर. सामान्य जीवाला उपाय माहिती नाही याच्यावर. सगळ्या संतांनी याच्यावर उपाय सांगितलेला आहे, संजीवनी सांगितलेली आहे. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, तेने चुकतील लक्ष 84 खेपा. आता हे शरीर पडल्यावर काय आपल्याला मनुष्य शरीर आहे काय लगेच? दुसरं शरीर मिळालं आपल्याला प्रवचन ऐकता येईल का? दुसरं शरीर मिळाल्यानंतर आपल्याला पवित्र तुळशीची माळ घालता येईल का? वारी करता येईल का? ज्ञानेश्वरी वाचता येईल का? तीर्थयात्रा करता येईल का? आई वडिलांची सेवा करता येईल का? साधू संतांची सेवा करता येईल का? अन्नदान करता येईल का? काहीच करता येणार नाही. फक्त दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षण भंगुरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. एवढं एक शरीर आहे, एवढं एक शरीर. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवाची होती तरी चित्ती काना धरावी. पटत नाही लोकांना देव होता येतं म्हणून. पटतच नाही. बाकीचं काही होता येतं म्हणजे पण देव होता येतं. मग संतांनी खोटं सांगितलं का तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. देव होणं म्हणजे यांना होणं का स्वरूपानं होणं हे कळत नाही देवाला. स्वरूपाला देव होता येत. आपण देव स्वरूपच आहोत. मुक्त होता प्रे बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. सगळ्या दुःखाला कारण आहे माझं माझं. हे माझं ते माझं ते माझं ते माझं ते माझं. सहज एक दृष्टांत दाखवला पहा. एक जण असा प्रवास करत होता आणि तुमचे जंक्शन जसं आहे दौंड, आणि तिथं गाडी थांबली आणि दोघं मित्र इतकं त्यांचं जमलं, इतकं अध्यात्माचा विषय निघाला. आणि मिलिटरीचा गाडी होता भली मोठी अशी पेटी. इतकी मैत्री जडली. तो म्हणले काय नाही फक्त मी लघवी करून येतो, थोडं लक्ष राहू दे म्हणले. मग आता एका बाकावर बसलेले सगळं एवढं बोलणं चाललं सगळं. तो लघवीला उतारला पुन्हा आलाच नाही. तो गाडीनं शिट्टी मारली, रेल्वे निघाली. आता रेल्वे काय थांबत असते का? पुढं गेल्यानंतर मग त्याचं झालं ना सुरू. आता एवढी मोठी पेटी म्हणले याचे काय असं भाऊ म्हणले, घरी जाऊन आता आपण असं करू तसं करू. म्हणजे त्याचे मनाचे व्यापार लगेच चालू झाले. त्याच्यामध्ये जर काही असले पैसे दागिने अमुक अमुक असं तसं. पुढे गेल्यानंतर चेकिंग चालू होती. काहीतरी झालं असं म्हणून मोठमोठे अधिकारी आले होते, रेल्वेची चेकिंग करत होते. त्या डब्यात आले आणि घुसताना ती आता म्हणजे कोणाची पेटी बाजूला घे म्हणले. कोणाची म्हणल्यानंतर हा म्हणला माझी म्हणला. आता याची होती कधी न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. हा म्हणला पेटी माझी आहे, अधिकाऱ्याच्या समोर म्हणला ना. आणि मग सगळी चेकिंग वगैरे झाली, कोणाला काही सापडलं नाही. तर त्यांना संशय आला. म्हणजे पेटीत काय रे उघड म्हणले. आणि त्याच्याकडे कुठे चावी होती, याची नव्हतीच मध्ये. पण तो म्हणला ना माझी आहे, बोलून गेला ना. त्याला वाटलं आपला मित्र तर आता उतारला.
पेटी आपल्या मित्राची, पण आपल्यालाच होईल ना आता. म्हणून तो म्हणला ही पेटी माझी. अधिकारी म्हणले मग उघडून दाखव आम्हाला, जरा संशय म्हणले थोडा, काहीतरी घोटाळा झालेला आहे, एवढी पेटी. तो मग म्हणला पेटी चावी हरवली, असं तसं काहीतरी थापा मारायला लागला. अधिकाऱ्याने सांगितलं तोडा म्हणली पेटी. भली मोठी पेटी. त्यावेळेस तिचं कुलूप तोडलं, उघडलं. त्या पेटीमध्ये एका स्त्रीचं प्रेत होत. हा म्हणला पेटी माहिती म्हणला, आता जमून का होईल. तो एकदाच म्हणला माझं. आपण रोज माझं माझं माझं. मग त्याची हायगाई केली असेल का त्यांनी, कारण तो अगोदर जबाब काय झाला होता त्याच्यावाला, पेटी माझी म्हणले, त्याची हायगाई झाली असेल का. एकदा माझं म्हणलं ना, तसं आपण माझं माझं साधू संत आहे, माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाद. ते माझं म्हणतात, आपणही माझं म्हणतो, पण ते माझं कशाला म्हणतात. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हे माझं माझं म्हणतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु. तात्पर्य बोलले मला सांगतात, बाबा हो, एक उपाय सांगतो तुम्हाला याच्यावर. तुम्हाला जर हे जन्म मरण थांबवायचं असेल, आणि तात्पुरतं दुःख जाऊन जन्म मरण थांबत नाही, दुःखाचं कारण कळावं लागतं त्याला. कारणासहित ज्यावेळेस दुःखाचा नाश होतो ना, मग तुका म्हणजे तुकोबरायचे किती काही प्रमाण आहे. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, भगवंताचं वास्तव स्वरूपाचं ज्यावेळेस साक्षात्कार दर्शन होईल, त्यावेळेस मग खरं जन्माचं सार्थक होतं. आणि त्याच्याकरता उपाय सांगतात. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, तेने चुकतील लक्ष 84 क्षपा, सावध होई बापा काळ लागला मापा. सगळ्या संतांनी सांगितलेलं आपल्याला. ब्रह्मरस घे काढा. कोरोनामध्ये काढ्यानं लोक वाचले हो. साध्या काढ्यानं लोक किती लोक वाचले. साधा काढा, साध्या काढ्याला जर एवढं दिवे भेटू शकत असतं, हा काढा सामान्य असेल का. ब्रह्मरस घे काढा, तेने पीडा वारेल. कोणती पीडा. ही पीडा तर वारणारच आहे हो. हरी नाम की औषधी खरी नियसी खाय, अंग रोग व्यापे नाही भव रोग मिट जाय. अरे हे रोग तर किरकोळ आहे म्हणले, हे शिल्लक म्हणतात जगद्गुरु तुकोबा याला. बाकीचे रोग कोणाला असतील किंवा नसतील, त्याच्याकरता तुम्ही काय करा, ब्रह्मरस घी काढा, तेने पिडा वारे. तुम्हाला मी औषध सांगतो. तुम्हाला जर दुःखाचा नाश करायचा असेल, हे जन्म मरण थांबवायचं असेल, तर हे औषध घ्या म्हणजे. पण त्याला एक पथ्य सांगितलंय. इकडे डॉक्टरकडे गेल्यानंतर हे पथ्य सांगतात आपल्याला, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका, आमकं करू नका. बीपी वाल्याला वेगळंच पथ्य, साखरेवाल्याला वेगळंच पथ्य, हार्टवाल्याला वेगळंच पथ्य, प्रत्येकाला वेगवेगळं पथ्य. पथ्य पाळा, गोळ्या घ्या मग गुण येतो. नुसतं गोळ्या घेऊन बी गुण येत नसतो, पथ्य पाळावं लागतं. इथं काय पथ्य सांगितलं. पथ्य नाम विठोबाचे. चिंतन करा तुम्ही. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार. प्रमाणासहित योग याग तपे केली तयाने अमुपे. तुका म्हणे जपा, त्याला जपा. ह्या आपल्याला जे नामस्मरण सांगितलंय ना, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसते. मी जगद्गुरु तुकोबारायने अगोदर केलं आणि मग सांगितलं का नुसतं सांगतात. नसतं तसं. नुसतं सांगून परिणाम होत नाही समाजावर, अगोदर करावं लागतं. आधी केले मग सांगितले. अनुभव आले अंगा ते या जगा देत असते, म्हणून गाथ्याचा परिणाम होतो. एक अभंग जरी आपल्या जीवनात उतरत आपलं कल्याण करण्याचं ताकद आहे गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे. दिवसभर किती बोलतो आपण, ट्रकानं बोलतो, पण देवाचं बोलतो का. देवाचं बोलतो का. इथं पथ्य सांगितलंय. तू पांडुरंगाचं नामस्मरण कर, अनेक वाचे नशिबी, भवरोग आयशे जाय. काय करतं ही संजीवनी.
चिंतन काय करतंय भगवंताचं नामस्मरण हा ज्ञानाग्नी म्हणले. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. आणि मग पुढच्या चरणात महाराज सांगतात भवरोग आयशे जाय. अनेक काय शुल्लक आहे बाकी त्यांना शुल्लक मध्ये टाकलं महाराजांनी. बाकीचे जे आजार आपण घाबरतो ना, अमक झालं तमक झालं, अरे सगळ्यात मोठा आजार म्हणजे भवरोग आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं इतके रोग आहे म्हणले, इतके रोग आहे. पण हा रोग, ह्या रोगाचं नावच निघून गेलं यादीतून म्हणले. कोण म्हणतं मला साखर येतं, कोण म्हणतं मला बीपी येतं, कोण म्हणतं हार्टचं येतं, कोण म्हणतं मणके येतं, कोण म्हणतं कॅन्सर येतं, कोण काय. इतके रोग झाले, इतके आजार झाले का ह्या रोगाचं नावच नाही राहिलं यादीमध्ये. आहे का कोणाला घेणं देणं. आपल्याला एक दिवस जायचंय बा, गेल्यानंतर तिथली काय व्यवस्था असेल बा. आता तुम्हाला जर समजा अमेरिकेत जायचं असेल तर नियोजन करून जावं लागतं ना, ते बदलून घ्यावं लागतं. डॉलर वगैरे तिथे राहण्याची सोय, बुकिंग सगळं सगळं. मग अगोदर नियोजन करतो तुम्ही अमेरिकेला जायचं, विमानाचं तिकीट तुम्हाला अगोदर काढावं लागतं का, गेल्या गेल्या भेटत नाही ते. मग आपल्याला साधं परदेशात जायचं असलं तर इतकं नियोजन करावं लागतं. हे शरीर सोडल्यानंतर आपल्याला काय होईल पुढे याचा कधी विचार केलाय आपण. आपण याच्यातच गुंतलोय हो. इकडंच वेळ मिळताना तर आपल्याला हे ज्ञानेश्वरी भागवत हे पाहायला केव्हा वेळ भेटायचा. साधू संत तर ओरडून सांगतात वाज तसे बोंब कोणी नैक ठिकाणी हरी हरी म्हणता. म्हणजे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून दुधा ठाव नाही कोठे. साधू संत सांगतात सगळ्यात मोठं जर दुःख असेल मृत्यू, आणि मृत्यूची भीती घालवण्याची ताकद अध्यात्मामध्ये. मृत्यू चुकत नाही शरीराचा, मृत्यूची भीती चुकत असते. तुम्हाला एकदम परफेक्ट दृष्टांत सांगू का, आमच्याकडे घडलेला दृष्टांत. तुमचं काम चालू होतं आणि तिथे एक असा नाग निघालेला, नागिन निघाली ती विषारी. ज्यावेळेस पोरं म्हणले आता हिला मारू आपण, ती अशी 3-4 फूट अशी वर फणा काढून जेव्हा फुसकरली ना, सगळे असे लांब सरले. टप्पर नाही झाली कोणाची जायची, ती जबर नागिन होती. आता काय करायचं, आपण तर घाबरलो ना, नाव काढलं तरी अंगावर शारे येतात. तर जे सर्पमित्र असतात ना, पोरांनी फोन केल्यानंतर एक 20 मिनिटात तो पोरगा आला. असा छोटासा पोरगा होता. आल्यानंतर विचारला कुठे, त्याला दाखवली अशी तोपर्यंत अशी घासात गेली. लक्षात होतं म्हणलं याला दाखव. तो गेला आणि त्यांना अशी सहज धरली हो आणि आले आमच्याकडं अशी दिली सोडून. मग त्याला का भीती वाटली नाही. त्याला विचारलं, शिकल्याला सवारलं, म्हणलं तुझ्याकडे काही मंत्रतंत्र आहे का, काही विद्या आहे का. तो म्हणला काहीच नाही, फक्त एक अभ्यास आहे, एक टेक्निक आहे, आणि आम्ही मित्र म्हणून ते करत असल्यामुळे आमच्यावरती हे करत नाही म्हणले. म्हणजे अभ्यासानं जर ही भीती जाऊ शकते, आपली टप्परी का जवळ जायची. आणि ज्ञानेश्वरीमध्ये याच्यामध्ये काय अभ्यासच आहे ना, स्वरूप कळतं आपल्याला. मृत्यूची भीती घालता आली पाहिजे आपल्याला. ते म्हणले माझी 1.5-2 वर्षाची मुलगी आहे आणि सगळे सर्प आम्ही घरी घेऊन जातो आणि खुशाल मोकळे असतात. ती मुलीला सुद्धा भीती वाटत नाही म्हणून का, अभ्यास झालाय ना, रोजचा सहवास झाला, ज्ञान झालं ना, कोणता विषय कोणता काय हे. म्हणजे ज्ञान किती श्रेष्ठ आहे. जर आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान झालं, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं तर आपली सुद्धा भीती जाणार नाही का. परीक्षेची गेली नाही का 7व्या दिवशी, 7 दिवसामध्ये परीक्षेचे कल्याण करू शकतो महाराज. 7 दिवसांमध्ये उद्धार व्हायला तसा लय वेळ लागतो का, वैराग्य पाहिजे ना. 7च दिवस भागवत ऐकलं का जास्त, तर शरीर ठेवाच लागलं ना त्याला. परीक्षेतीनं ज्यावेळेस 7 दिवस भागवत ऐकलं त्यावेळेस शुकाचार्याने स्पष्ट सांगितलं होतं, बाळा मी चाललो बरं आता, तुला मी ज्ञान सांगितलंय, कृष्ण कथा सांगितली 7 दिवस, पण ठरल्याप्रमाणे तक्षक येणार तुला. कारण ती सुद्धा ब्राह्मणाची वाणी होती ना. शाप कोणा दिला होता, ब्राह्मणानं दिला होता ना. शृंगी तो काय विधी महात्मा होता, मुखातून शब्द. इतिहास आपल्याला मस्त माहिती. फक्त महत्वाचा मुद्दा, शुकाचार्य ज्या वेळेस भागवत संपला आणि निघाले, म्हणजे बाळा मी चाललो बरं आता, माझं काम झालंय, पण तुझी मृत्यूची भीती गेली का. मृत्यूची भीती गेली पाहिजे. शरीराचा मृत्यू कोणी चुकू शकत नाही, परंतु आपल्याला जर वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं तर भीती जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे, त्यानेच म्हणावा.
मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. आता मारणार कोणला आहे? एक आपलं आहे का? मग उसनी वस्तू आणली जी त्याला देऊनच टाकली पाहिजे ना. तसं हे उस नाही ना. हे पंचमहाभूताचं कान्होबा तुझी घोंगडी चांदली आम्हाशी का दिली बांधुनी रे. भगवंताची घोंगडी पाना स्वगत सचितानंद मिळवणी सत्व गुणाने विनली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आपली घोंगडी पाना. आपली घोंगडी थोडं जर मागं पुढं झालं तर रव रव दुर्गंधी रे. मधला समात आहे घोडीचं वर्णन करते. आपला मुद्दा असा आहे, फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. अध्यात्म म्हणजे काहीतरी आपलं नाहीये का आपली मृत्यूची भीती नष्ट व्हावी, आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी. मग परीक्षितीनं सांगितलं म्हणजे महाराज मी 7 दिवस श्रवण केले तुमच्या मुखातून, अन्न नाही पाणी नाही काहीच घेत नाही. तो परीक्षिती म्हणजे बाळा अरे 7 दिवस झाले तू अन्न नाही पाणी नाही काही नाही सारखं भगवंताच्या चिंतना. ते म्हणले महाराज या पाण्यामुळे तर सगळा घोटाळा झाला. पाणी पिण्याकरता तर ऋषीच्या आश्रमात गेलो, तिथं माझ्याकडून चूक घडली, साधूची निंदा झाली, साधूची चूक झाली माझ्याकडून. मेलेला सर्प उचलला साधूच्या गळ्यात घातला, विधी महात्मा होता आणि त्या शापामुळंच आता मला तहान लागली. झाला का विधी? अरे वा पहा विधी झालेला आहे, सर्व ठरल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित सगळं टायमिंग मध्ये. ते वातावरणच इतकं पवित्र आहे महाराज. इथं भगवंताच्या दरबारामध्ये सगळं इथं काय असं पवित्र वातावरणामध्ये आपले हरिभक्त परायण कैलासवासी पोपटराव किसनराव साळुंके यांनी